काय? हा हे काय डॉक्टर? हे बघा, स्टिचेस व्यवस्थित घातले होते. मलाही कळत नाही काय झालंय. तुम्ही इथेच थांबा, मी आलोच. ए मला पण कळत नाही. अण्णांना काही झालं ना इथेच गाडीन तुला. त्यांना काहीही होणार नाही. हे नर्स, ताबडतोब ऑक्सिजन मास्कची तयारी करा. ये कसे आहेत अण्णा आता? BP फ्लक्च्युएट झालं होतं, पण आता सगळं ठीक आहे. तुम्हाला बजावलेलं ना अण्णांना काही होता कामा नये म्हणून. हे बघा, काही गोष्टी अचानक घडतात. अचानक घडतात? अरे ऑपरेशनचं फक्त नाटक केलं होतं ना तुम्ही. काही गोष्टी आमच्याही हातात नसतात. लक्षात ठेवा डॉक्टर, अण्णांना जर का काही झालं तर महागात पडेल तुम्हाला. तुम्ही धमकी देताय? असं समजा हवं तर. उपेंद्र साहेब, तुम्ही मला दमात घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हीही या प्रकरणात पूर्णपणे अडकलाय. तुम्हीच दिलेल्या पैशातून अण्णासाहेबांचं खोटं ऑपरेशन केलंय. आणि ही गोष्ट जर तुमच्या नातेवाईकांना, खास करून अनुपमाताईंना कळाली ना, तर तुम्हाला खूप महागात पडेल. डॉक्टर ओरडू नका. तुमच्या वडिलांना काय झालं ना, तर तुम्हीही अडकू शकता. आम्ही बरोबर वागतोय ना? नंतर काही वाईट तर निष्पन्न नाही होणार. पैसे मिळवण्यासाठी अण्णांचा वापर केला आम्ही. किती अधप्पात झालाय आमचा. नाही, हे योग्य नाही केलं आम्ही. खूप खालच्या पातळीला जाऊन वागलो. आई, कसला विचार करताय? कसला नाही. जेवायला वाढलंय, चला. अण्णांचा विचार करत होतो ग. आई, अण्णांचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलंय. काळजी करण्यासारखं काही नाही. तुम्ही जेवायला चला भाऊ. नको ग, खरंच भूक नाहीये मग. कधी एकदा ह्यांना पाहीन, ह्यांना भेटेन असं झालंय आम्हाला. तुम्ही अण्णांना भेटा, त्यांच्याशी खूप गप्पा मारा, पण आधी जेवायला चला. तुम्ही खूप दुर्लक्ष करताय स्वतःकडे. नको ग, आधी यांना भेटून येतो, मग बघूया. अशी काय बघतेस? काही नाही. आई, तुमचं अण्णांवर खूप प्रेम आहे ना? चल, काहीतरीच काय. काहीतरीच नाही, खरंच. तुमचे आपापसात कितीही वाद झाले तरी तुम्ही एकमेकांबद्दल किती भरभरून बोलता. तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे. अगं, आमचे वाद होतात ते तात्विक पातळीवर. तना मनाने आम्ही दोघंही जण एकच आहोत. यांच्या सहवासात जे काही क्षण आमच्या वाट्याला आले ते आम्ही खूप जपून ठेवले. यांच्या गैरहजेरीत त्या शिदोरीवर तर जगत असतो ना आम्ही. खूप घट्ट वीण असते ग अशा नात्याची. कुणी उसवू म्हणता उसवता येत नाही ती. आमचे मार्ग जरी वेगळे असले तरी सुद्धा हे कधीही आमच्या प्रगतीच्या आड आले नाही. आणि आम्ही त्यांच्या मार्गात कधीही ढवळाढवळ नाही केली. सतत एकमेकांच्या सहवासात न राहता सुद्धा नातं फुलायचं भाग्य फार कमी लोकांच्या नशिबात असतं. तुला नाही कळायचं ते. अरे, बोलण्याच्या नादात जेवण गार झालं असेल. मी गरम करते, लवकर या. हा,
कशाला बोलावलं? काही काम होतं का? अभि, तुमच्याकडे माझी आई येऊन गेली. मला अंदाज आहे ती काय बोलली असेल तुम्हाला. म्हणूनच मी सॉरी म्हणतोय. त्यासाठीच मी तुला बोललो. अरे माफी कसली मागतो? आमसनी काही कळत नाही वय. अरे आपला समाजच असा आहे, त्याला आपण तरी काय करणार. आणि आपल्या बायकांवर ना जुन्या परंपरांचा लय पगड असतो. त्याच्यामुळे तुझी आई तसं बोलणारच. आम्ही तुला ओळखतो, तू चांगला मुलगा आहेस. अभि, हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला. तुला म्हणजे माझ्या मनात आहे अनु. म्हणजे लहानपणापासूनच तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता, पण सांगण्याची हिंमत नाही झाली तुलाही. अरे कौस्तुभ, नाही, मला माहिती आहे ही योग्य वेळ नाहीये. म्हणजे विरेनला जाऊन फार दिवस झालेले नाहीयेत. पण प्रसंगच असा आला की मला हे सांगावंच लागलं तुला. कौस्तुभ, पण तू तू काय बोलतोय? अरे तुझ्याबद्दल असं कधी विचार बी नाही राहिला आमच्या मनात. नाही, तुझं योग्य आहे, पण मी असं तुला म्हणतो की प्लीज प्लीज तू आबांशी काकूंशी बोल. तुम्ही प्लीज विचार करा. हे बघ, तुला खरं सांगू का, आता तरी मी लय गोंधून गेलोय बघ. आणि अनुचा विचार घ्यायला हवा रे. तिच्या मनात काय चाललंय ते जाणून घेतलं बी जरा. कसं काय बोलायचं आम्ही एकमेकांशी? ठीक आहे, तुम्ही तिच्याशी बोला. मी कितीही दिवस वाट पाहायला तयार आहे. पण आम्ही एक सांगतो, तुमचा किंवा अनुचा नकार जरी असेल तरी तुझ्या आणि माझ्या मैत्रीमध्ये फरक पडता कामा नये, अशी माझी इच्छा आहे. डॉक्टर, हे अजून शुद्धीवर काय येत नाहीयेत. तुम्ही काही काळजी करू नका, ते ग्लानीमध्ये आहेत. तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा मॅडम, आम्ही बोलावू नंतर तुम्हाला. सौदामिनी, कसं वाटतंय? मी ठीक आहे आता. तू घाबरू नकोस सौदामिनी. तुम्ही काही बोलू नका, आता विश्रांती घ्या बरं. आई ग. तुम्ही काळजी करू नका, त्यांचा धोका टळला आहे आता. सौदामिनी, तू काळजी करू नकोस. तू अजिबात घाबरू नकोस. तुला आणि मुलांना सोडून मी कुठेही जाणार नाही. मी जगेन सौदामिनी. मी जगेन. तुम्हाला जगायलाच हवं. आमच्यासाठी पुन्हा सुखाचे दिवस पाहण्यासाठी तरी जगायलाच हवं. हरिओम हरिओम. अहो, कौस्तुभ बद्दल काय वाटतं तुम्हाला? कौस्तुभ तसं चांगला मुलगा आहे, हुशार आहे आणि आपल्या अनुचा चांगला सांभाळ करेल बघ.
पण हे सगळं फार लवकर होतंय असं नाही वाटत तुम्हाला? अहो, अनु अजूनही वीरेनला नाही विसरू शकली. विसरू शकणार बी नाही आणि कौस्तुभ वीरेंची जागा बी घेऊ शकत नाही. पण काय ना, पुढं आयुष्यभर अनुचा सांभाळ करेल तो. खरंय. आई आबांशी बोलला? कौस्तुभ इथं येऊन असं काही बोलेल असं वाटलंच नाही ना. नाही म्हणजे त्याच्या डोसक्यात असं काय असल असं बी वाटलं नाही. आवीचा तो मित्र म्हणून आपण कधी त्याच्याकडे तशा दृष्टीने बघितलंच नाही. पण पोरग लई चांगलं आहे बघा. तुम्हाला काय वाटतं? चांगलं आहे, पोरग चांगलं आहे. आणि अनुवर त्याचं प्रेम बी आहे. शिवाय तो इथं गावातच राहणार आहे. म्हणजे आपली अनु आपल्या नजरेखालीच राहील बघा. तू बी अनुशी बोलून बघ, तिच्या मनात काय आहे कौस्तुभ बद्दल जरा अंदाज घे. आता तिला राजी करणं तुझ्या हातात आहे. तिचं लग्नासाठी मन वळव. नाही ते करते मी, पण कौस्तुभच्या आई परवानगी देतील या लग्नाला? त्यांचा तर फार विरोध आहे. परवा आईंना येऊन केवढं बोलून गेल्या त्या. तिच्याशी मी बोलत आणि माझ्या पोरीसाठी मी काय बी करायला तयार आहे. म्हणजे अगदी तिच्यासमोर पदर पसरायला लागला ना तरी बी चालेल, पण तिला होय म्हणायला लावीनच. तसं झालं तर लय चांगलं आहे. म्हणजे काय त्याने स्वतःहून तिचा स्वीकार करायला पाहिजे बघा. आता कौस्तुभ म्हणालाय ना मग तिच्यासाठी मी काय वाटेल ते करेन म्हणून. तसं तू इरेन बी म्हटला होता. काय झालं, आलतच आहे ना तिची तिकडं. तुम्ही उगाच घुसपट काढू नका, सांगून ठेवती. मी सांगितलंय ना त्याच्या आईशी बोलीन म्हणून. हे बघ, किती बी काय बी झालं तरी आपली अनु विधवा आहे. आणि ही जुन्या वर्णाची माणसं, यांना नाही पटायचं तसं. पण एक गोष्ट सांगतो, त्या कौस्तुभची आई तशी चांगली आहे. मी स्वतः समजूत काढीन त्यांची, मग तर झालं. चला आता आपण समध्याने मिळून अनुच्या लग्नाची तयारी करायला पाहिजे. मला लई आनंद होतोय बघा. म्हणजे बघा ना, आपण अनुच्या लग्नाचा विचार करीत होतो, पण कौस्तुभचा विचारच मनात आला नाही आपल्या. म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असंच झालं की. नाही तसं वळसं लय घालू नका म्हणजे झालं. एक लक्षात ठेवा, तिच्या डोक्यात अजून इरेन आहे. अनुच्या डोक्यातून इरेन काढणं तितकं सोपं नाही, अवघड आहे. एवढं तुमच्या डोक्यात ठेवा म्हणजे झालं बस. कळलं? नेहमी नकार घंटाच असते तुमची. कौस्तुभचं अनुवर फार प्रेम आहे हो. तो सुखात ठेवेल तिला. खरं सांगू का, कौस्तुभच्या मनात अनुबद्दल असलं काही असेल असं मला कधी बी जाणवलं नाही. पण असू दे, जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणायचं. खरं सांगायचं तर नाव ठेवण्याजोगं त्याच्यात काय नाही आहे बरं का. म्हणूनच म्हणते मी, आपल्या अनुच्या भवितव्याचा आपण विचार करायला नको का? नाही मी काय म्हणतो, अनुचा पण विचार घ्यायला हवा. तिनं हो म्हणलं पाहिजे का नको? ती हळूहळू होईल की तयार. म्हणजे लहानपणापासून ती त्याला बघती, त्याच्याबद्दल तिचं मत बी चांगलं आहे. मग तिचं मन वळवायला आपल्याला त्रास होणार नाही बघा. कसं आहे, अनुच्या मनातली वीरेंची जागा नाही भरून काढता येणार आपल्याला, पण पुढचं आयुष्य काढण्यासाठी कौस्तुभचा आधार तर होईल. नयन, पाणी आण ना. आई, अण्णांची तब्येत कशी आहे? बरी आहे. बीपी सुद्धा नॉर्मलला आलाय, काळजी करण्यासारखं काही नाही. देवापुढे साखरच ठेवायला हवी. आई खरंच तुम्ही खूप छान बातमी दिलीत. उद्या आपण काहीतरी गोड करू जेवायला. परमेश्वराची कृपा झाली म्हणायचं. आई तुम्ही आज सकाळी नीट जेवला नव्हता, आता नीट पोटभर जेवायचंय. हा अगं आता आपण आहोत ना,
बघ त्या कशा व्यवस्थित जेवतील. तू स्वयंपाकाचं बघ, मी पटकन तेव्हा पुढे साखर ठेवून आले. चल चल चल. दमला असाल ना मम्मा? दत्तक झाली ना खूप? मी प्रेग्नंट नसते तर तुमचा खूपसा भार हलका केला असता मी. पण असू देत ग, तू स्वतःच्या बाळाची नीट काळजी घे. खूप झालं. मम्मा मी काय म्हणतेय, ऑपरेशनच्या निमित्ताने तुम्ही अनुकडून पैसे घेतलेत, पण पुढे काय? काय म्हणायचंय काय तुला? मला असं म्हणायचंय की अण्णा एकदा बरे झाले की ते परत येणार ना, पण तुम्ही त्यांना ठेवणार कुठे? हे घर आपल्या हातातून जाणार ना मम्मा. बघू, होईल काहीतरी सोय. अनुवर अवलंबून राहू नका तुम्ही. ती जाईल आपल्या घरी. जाऊ देत ना गेली तर. मम्मा पण गायकवाड घराण्याचं काय? माझ्या बाळाचं काय होणार? सगळं काही व्यवस्थित होईल, त्याची काळजी तू करू नकोस. नथिंग टू वरी. त्यांची प्रकृती सुधारते. असाच रिस्पॉन्स मिळाला तर तुम्ही 7-8 दिवसात त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. अण्णासाहेब, खडखडीत बरे झालं ते एक बरं झालं बघा. वय की त्यांच्या आजारपणामुळे मनावर दडपण आलं होतं बघा. पण आता काही काळजी करायची गरज नाही. मी काय म्हणते, आपण आता अनुला फोन करून इथे येण्याबद्दल विचारूया का? विचारूया. तिकडं सगळं बेजवार लागलं, विचारू. अण्णासाहेब, कसं वाटतंय आता? नाव इज परफेक्टली ऑल राईट. तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता.